आता उपाय वनवसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा। माझे सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून परमादरणीय गुरुवर्य मच्छिंद्र बाबा भोसले, परमादरणीय कदम बाबा, परमादरणीय या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक तुकाराम बाबा वाजे, आपण सर्व संत महात्मे आपल्या चरणी नतमस्तक होऊन आपला जो उपक्रम आहे अमूर्तची परी मूर्तू, बस एवढाच उपक्रम आहे 3 दिवसाच्या चिंतनासाठी, संपूर्ण ओवी सुद्धा नाही। आता उपाय वनवसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा। अमृत अनुभव माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी आपल्या श्रीगुरूंनी विचारल्यानंतर सांगितलेला जो अनुभव आहे, श्रीमद भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरीच्या रूपाने भाष्य केलं, टीका केली। आणि त्याच वेळेस सद्गुरुनाथांनी विचारलं की ही गीतेवरची टीका झाली, तुझं स्वतंत्र असं काय आहे, तुझा अनुभव काय आहे, तुझं म्हणणं काय आहे आणि माझा अनुभव काय आहे, हे सांगताना आपल्या श्री गुरूंचं स्वरूप पहिल्या प्रकरणामध्ये शिवशक्ती समावेशन या जगत उत्पत्तीचं जगत कारण, जगत कार्य आणि जगत अधिष्ठान ह्या तिन्ही भूमिका सांगितल्या। प्रकृती पुरुषाचा व्यवहार सांगितला, दोघांचं अर्धा अर्ध, दोघांच्या अर्ध्या अर्ध्यानी हे जग पूर्ण वाटतंय अशी भूमिका मांडून दोघेही आद्यस्थ ठरवले, प्रकृतीलाही आद्यस्थ ठरवली आणि सापेक्ष भावाने आलेला पुरुष तो सुद्धा आद्यस्थ ठरवला आणि अधिष्ठान जे सामान्य चैतन्य आहे तिथपर्यंत भूमिका नेऊन ठेवली। शिवशक्ती समावेशे नमन केले मी आयशे, रंभा गर्भ आकाशे रिगाला जैसा। दुसऱ्या प्रकरणामध्ये श्री गुरूंचं कार्य, श्री गुरूंचं सामर्थ्य, श्री गुरूंचं स्वरूप आणि श्री गुरूंचं स्वरूप सांगता सांगता स्वतःचंही स्वरूप लक्षात आणून दिलं। श्री गुरूंचीही उपाधी बाद केली आणि शिष्याचीही उपाधी बाद केली। आता नमन तरी नेमकं मी कोणाला करावं असा प्रश्न उपस्थित झाला। विशेष करून अमृत अनुभवाचा जो प्रतिपाद्य विषय आहे तो म्हणजे व्यावृत्ती करणं। व्यावृत्ती म्हणजे सर्वांचीच व्यावृत्ती करणं आणि व्यावर्तकाची सुद्धा व्यावृत्ती करणं। व्यावृत्ती, व्यावृत्य आणि व्यावर्तक तिघांचंही, म्हणजे जो काढून लावणार आहे, जो काढणार आहे, ज्याला काढायचं आहे, तिघेही संपवले। म्हणजे आज्ञांतर अगोदरच गेलेलं आहे, आज्ञान सापेक्ष ज्ञानाची भूमिका आलेली आहे आणि आज्ञानच सिद्ध होऊ दिलं नाही, म्हणून आज्ञान सापेक्ष आलेलं जे ज्ञान आहे ते सुद्धा अमृतानुभवामध्ये शिल्लक ठेवलेलं नाही। म्हणजे कल्पित घालवण्यासाठी विशेषाला आणलं आणि कल्पित गेल्याबरोबर विशेष सुद्धा कल्पिता समानच आहे, ते कल्पितच आहे आणि ते सामान्य स्वरूपाला प्राप्त होत। म्हणजे विशेषालाही आधार सामान्यच आहे आणि कल्पिताला सुद्धा आधार सामान्याचाच आहे। सामान्य चैतन्य मूळ आहे, त्याच्यामध्ये कोणत्याच काली कधीच बदल होत नाही, ते जसं आहे तसंच आहे। बदल आहे तो कल्पितामध्ये आहे,
किंवा विरोध आहे तो कल्पिताचा आणि विशेषाचा, विरोध आहे तो अज्ञानाचा आणि ज्ञानाचा. सामान्य चैतन्याचा दोघांनाही अधिकार आहे. अधिष्ठान चैतन्य ज्ञानालाही आधार आहे आणि अज्ञानालाही आधार आहे. हा, जसं अज्ञान घालवण्यासाठी ज्ञानाची व्यवस्था आहे, तसं ज्ञान सुद्धा विश्राम पावलं पाहिजे. एका ओळीमध्ये माऊली स्पष्ट करतात तिन्ही भूमिका. अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूपी होऊन जाईजे. हा सापेक्ष भाव आहे. आणि सापेक्ष भाव म्हणजे एकामुळे दुसरं आले, एकाला लागूनच दुसरं आलेलं आहे. आपल्या व्यवहारात जर आपण चिंतन करायचं म्हटलं तर नवऱ्यामुळे बायकोपण आलं, बरोबर आहे की नाही, किंवा बायकोपणामुळे नवरेपण आलं. आता काही कारणास्तव बायकोचं निधन झालं, हो नाही पण होतं, आता काय करणार, होतच राहतं ते. निधन झालं तर आता नवरा राहिला का बायको बरोबरच मेला. मेला हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो. तो राहील का? नाही राहणार ना. अज्ञान घालवण्यासाठी ज्ञानाची व्यवस्था केलेली आहे, बंध घालवण्यासाठी मोक्षाची व्यवस्था केलेली आहे. मग अज्ञान गेल्यानंतर ज्ञान राहतं का? चिंतनासाठी सगळे महात्मे बसलेले सर्वांच्या चरणी मी नतमस्तक आहे. हो, महात्म्यांच्या मुखातून जे श्रवण करण्याचा योग आला आणि जे श्रवण केलं तेच त्याच्यातलाच थोडाफार भाग आपल्या समोर उपस्थित करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जसाच्या तसा होईल मला माहीत नाही. हा माझा चिंतनासाठी मुद्दा उपस्थित आहे की अज्ञान गेल्यानंतर ज्ञान राहतं का, आणि ज्ञान राहिला असेल तर अज्ञान जातं का. मी ज्ञानी आहे असा जर भाव शिल्लक असेल तर त्याचं अज्ञान गेल्याचं लक्षण आहे का डबल अज्ञान वाढल्याचं लक्षण आहे? उत्तर तर एकदम परफेक्ट आलंय. सगळे अज्ञान घालवण्यासाठी साधना करतात, इथपर्यंत फार उत्कृष्ट भूमिका आहे आणि आनंदही होतो. वा वा, फार गोड वाटते, बरं वाटते. आता पहिले काय कळत नव्हतं, आता कळायला लागलं आम्हाला, आता कसं समजायला लागलं आम्हाला. ज्ञान घालवण्यासाठी कोणी साधना करतंय का? करायची गरज हा, खऱ्या अर्थानं तिथून पुढे साधनेला सुरुवात होते. हा, माऊलीनं ओळी टाकावी लागली खाली, त्या ओळीचा नवल अहंकाराची गोटी. हा, कारण ज्ञान जावं असं कोणाला वाटत नाही. का बरं? जगत मान्य आहे ते सर्व सत्कार. ज्ञानी म्हटलं की या 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 हो. आमच्यासारख्याने एकानं पद पदवी दिली तर डबल होतं, त्याचं वजन वाढत राहतं. हो, पदानी पदवीनी वजन वाढल्यासारखं वाटतं, त्याला वाढत नाही पण वाढल्यासारखं वाटतं. एक भास गेला आणि दुसरा भास तयार झाला. हो, सर्वश्रेष्ठतेचा हो अहमपणा, माझ्या अहमनी देहाला सोडलं आणि ज्ञानाला धरलं. अहम देहास्मी होता अगोदर, श्री गुरुनी हो महावाक्याचा बोध केला, अहम ब्रह्मास्मी, कबुली दिली. आता अहम ब्रह्मास्मी, इकडून तत्वमसी सांगितलं, तिकडून अहम ब्रह्मास्मी. हा बरोबर आहे, दोघांचाही होकार झाला. हो, ठरलं बरोबर. आणि ब्रह्मास्मीतला जो अहम काढायचा आहे तो तसाच राहून गेला. बाबा सांगायचे, सद्गुरू माझे सच्चिदानंद श्रीपाद बाबा, अरे छोटा काटा काढण्यासाठी मोठा काटा घेतला. आता बाबळे आहे की आपल्याकडे शेतातली माणसं, आपण छोटा काटा मोडला, बरं लसतो, जास्त दुखतो कुठला? हातातला दुखतो का पायात रुतलेला दुखतो? पायातला दुखतो ना. आणि मोठा काढला, मोठ्याने छोटा काढला. आता ह्याचं कौतुक किती आहे मला सांगा? याचं काय करावं? ह्या मोठ्याचं ठेवा केशात आपल्या सांभाळून, कारण यांनी छोटा काढला ना दुखत होता तो.
काय करावं? ठेवावं की नाही? आणि तो जर घुसला उलटा तर तो छोटा छोटा परवडला पण हा मोठा परवडायचा नाही. हो, अज्ञान माईक आहे आणि ज्ञान ज्ञान माईक आहे. अज्ञान मायेच आहे. हा, मायाच आहे अज्ञान. आणि ज्ञान बंध मायेच आहे. आणि मोक्ष थोडं ते त्याचंच आहे. हो, ते एक एक आलंय ते दुसरं काढायचं आहे. आणि ह्या अमृतानुभवाचा प्रतिपाद्य विषय आहे, मुख्य विषय आहे हा. हो, ज्यांची ज्ञानाची भूमिका परिपूर्णतेने चिंतन पूर्ण झालं, हो, त्या भूमिकेवर दृढ झाला. नुसतं मंदबोधवान नाही, दृढबोधवान पाहिजे, दृढ ज्ञानवान पाहिजे. दृढ मी म्हणतोय, अप्रोक्ष, अदृढ आणि दृढ अशा दोन पुढे भूमिका आहेत. परोक्ष, अप्रोक्ष, अदृढ अप्रोक्ष. हा, संशयासहित अदृढ अप्रोक्ष आणि संशय रहित दृढ अप्रोक्ष. हा, दृढ अप्रोक्षत्वावर आलेल्यांसाठी अमृत अनुभव आहे. ज्ञान परिपूर्णतेने चिंतन झालं आणि ज्ञानाची भूमिका तयार झाली, त्याच्यासाठी अमृत अनुभव आहे. जे प्रबोधित मंडळी आहेत, आता प्रबोध ज्यांच्याकडे, हो, श्री गुरु कृपेने आलेलं आहे, प्रबोधाचं व्यापकत्व लक्षात आलेलं आहे, प्रबोधाची जी ऐक्याची भूमिका सांगितली प्रबोधामध्ये, तत्च स्वरूप, तत्चा लक्षार्थ शुद्ध ब्रह्म, तत्स्वरूप ईश्वर. हो, आणि जो अहम आहे, हो, सचा निर्देश जातो ईश्वराकडे आणि अहमचा निर्देश येतो जीवाकडे. जीवाचा लक्षार्थ केला असता आत्मा, हो, अधिष्ठान आत्मचैतन्यापर्यंत भूमिका जाते. हो, मधलं गबाळ उपाधी आणि प्रतिबिंब बाजूला करून आणि तत्चं चिंतन, ईश्वराचं चिंतन केलं असता माया निरसन होते. माया निरसन केली की तत्स्वरूप आलेलं प्रतिबिंब स्वरूपाचा जो ईश्वर भूमिका आहे ती बाद होती. उरला तो अवघा हरी, दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी. हा, मग तिकडचं उरलेलं शुद्ध ब्रह्म आणि आता इकडचं तिकडचं उपाधीमुळे म्हणायला लागतंय. आतला आणि बाहेरचा उपाधीमुळे म्हणायला लागतंय. आत भरला आणि बाहेर भरला उपाधीमुळे म्हणायला लागतंय. इथं उपाधी आली म्हणून आत आणि बाहेर. उपाधीच नाही तर आत आणि बाहेर कुठे आहे? तेव्हा काही संबंध नाही ना तिचा. काय भूमिका आहे तेव्हा? काहीच नाही. आणि या दोघांचं ऐक्य साधणं किंवा ऐक्याची भूमिका तयार होणं हे प्रबोधाची परिपूर्णता आहे. आणि जे ऐक्याचा भाव तयार झालेला आहे त्या भावाचा सुद्धा भाव हा सुद्धा अध्यारोप सांगितला अमृतानुभवामध्ये आणि त्याचा सुद्धा अपवाद केला. अवाच्य, अव्यवहार्य, बस संपलं. काहीच नाही. मी म्हणणं सुद्धा नाही, एकाला एक म्हणणं सुद्धा नाही. अहो, एकाला एक म्हणताना दुसरा तयार होतं की तिथे? एकाला एक म्हणण्यासाठी दुसरा लागतो की तिथे? हो, दुसऱ्याची व्यवस्था येते. हो, म्हणून माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा काही अमृतानुभवाच्या या चिंतनाला अनुसरून अज्ञान ज्ञाने नेले, आपण वस्तू देऊन गेले, जाणणे विन उरले ते जाणीजे. किंवा ते तैसे नेणने गेले, तेने जाणणे नेले, निष्क्रिय जे उरले चिन्मात्रची. जे निष्क्रिय उरले. किंवा अज्ञान ज्ञाने नेलिया, ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया, जैसा वन्ही काष्ट जाळोनिया स्वयं जळे. किंवा वाद्य जाते विन ध्वनी, काष्ट जाते विन वन्ही, पैसा विशेष ग्रासोनी स्वयं जो चांगदेव 65 चांगदेव राहायला सांगताना सांगतात, अरे वाद्य बाजूला गेल्यानंतर जो उरलेला ध्वनी आहे, हो, वाद्य ठीक आहे, विशेषत्वात आला, थाप टाकल्याबरोबर ध्वनी तयार झाला. आणि एरवी ध्वनी नंतर ध्वनी कुठे आहे? हा, सामान्य वाद्य जाते विन ध्वनी, काष्ट जाते विन वन्ही. हो, काष्ट आहे तोपर्यंत त्याचं जळणं चालू आहे. आणि काष्ट जळायच्या अगोदर आणि काष्ट जळाल्यानंतर काष्टात बी सामान्य रूपाने आहे. हो, आता मी ज्याच्यावर बसलो त्याच्यात सामान्य रूपाने, पण ते मला काही करत नाही. आता त्याच्यावर बसतो आपण, त्याच्यावर झोपतो आपण, आता पलंग बिलंग आहेत की, म्हणजे सामान्य रूपाने अग्नी, तो कार्य नाही करू शकत. पण विशेषत्व आणला श्री गुरु कृपेनी, विशेषत्वात आणला इथे काडी ओढून त्याला महावाक्याची नावे हा गुरु कृपेची विशेषत्वात आणला तिथे. हो, काना वचनाची भेटी, हा सरिसाची पै किरीटी, ते वस्तू होऊन उठी कवनी. आधी आहेच की, वस्तू आहेच की तिथे.
हा बाबा बाबा कालपासून विचारतायत. मोटके गुरुमुखे उद्देजत असे हा दुर्दैवी स्वयंभचे असे एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी. हा तुम्ही बोलत राहा माझ्याबरोबर. एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे आयशी. हा जी बुद्धी स्फुरे आहरणीशी ती वस्तू गा. हा बुद्धीतला मी आणि वस्तूतला मी, दोन मीकडे निर्देश केला. हा स्फुरण चालूच आहे की आता मी 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 स्फुरण चालूच आहे की. हो सर्वांच्या एरवी 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 जोपर्यंत विशेषत आणला नाही तोपर्यंत एरवी सर्वांच्या हृदय देशी मी आहे. हो पण कसा आहे? सामान्य रूपाने. आणि सामान्य हे अज्ञानाला विरोध करत नाही म्हणून तिथं अज्ञान आहे प्रत्येकाच्या अंत. जर भगवंत तिथे आहे, भगवंताचं स्वरूप सर्वांच्या हृदय देशामध्ये आहे, स्वमुखाने सांगतात मी आहेच तिथे. हो पण तरी बी तिथे अज्ञान आहे. का बरं? कारण ते त्याच्यावरच ते जगतंय ना. हा अज्ञानाला आधार कोणाचा आहे? अध्यस्थाला आधार अधिष्ठानाचा. ती आहे म्हणूनच ती आहे. नव्हे आता तसं आता हे आपण अलीकडच्या काय म्हणतो व्यावहारिक सत्तेत बोलतोय किंवा कार्यकारण भावामध्ये बोलताना दोन करायला लागतात. आता अध्यस्थ अधिष्ठान भावात बोलायचं म्हटलं तर आता अज्ञान आहे का ज्ञान आहे का तेच वस्तूच ती आहे. पुढे अध्यस्थ अधिष्ठान भावात गेलं तर काहीच नाही की अजातवादाच काय शिल्लक राहील. विवर्तात दोन भूमिका आहेत. वेगळं वेगळं करून लक्षात घ्यायचं आहे फक्त. आणि वेगळे वेगळं करून वेगळं नाही हे लक्षात घ्यायचं आहे. रज्जू सर्पाचा दृष्टांत सर्वांना ज्ञात आहे. सगळे आता मंडळी इथे बसलेली आहे. रज्जू असल्याशिवाय सर्प दिसेल का रज्जू नसताना सर्प दिसेल? हा पहिली ती दोरी, रज्जू म्हणजे दोरी. हा दोरी असं समजू आपल्या भाषेत. दोरी पहिली असायला पाहिजे ना. हो दोरी असायला पाहिजे आणि मग तिथे ती प्रक्रिया आहे. आता चिंतन घेतलं मंद अंधकार ते सगळं प्रक्रिया घेतली तर थोडं कठीण जड जातं. मग इथे कसं आहे निरसं दूध पचत नाही. मग थोडं पाणी टाकून जरा समजणं महत्वाचं आहे. विषय आपल्याला कळत जाणं महत्वाचं आहे. हो माझा मुद्दा होता की पहिली दोरी तिथे असायला पाहिजे आणि मग दोरीचं अज्ञान झालं. पूर्ण प्रकाश नाही आणि पूर्ण अंधार नाही. जर पूर्ण प्रकाश असता तर दोरी दिसली असती आणि पूर्ण अंधार असता तर दोरीच दिसली नसती. झालं काय? पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही आणि वृत्ती तिथे पोचली. हो पण अंधकाराचं आवरण दूर करायला प्रकाश नाही तिथे. वृत्ती अज्ञानाचं आवरण दूर करते. हे पहा या वस्तूवर, आता ही वस्तू दिसते आपल्याला, या वस्तूवर दोन आवरण आहेत. कोणते? एक अंधकाराचं आणि एक अज्ञानाचं. मग अंधकाराचं आवरण आता आपल्याला प्रकाश, अंधार असेल तर ही वस्तू दिसणार नाही. वृत्ती अज्ञानाचं आवरण दूर करेल, प्रकाशाचं आवरण दूर अंधकाराचं आवरण दूर नाही करू शकत. आणि अंधकार असल्यामुळे वृत्तीनं ते व्यापलं पण तिला प्रकाशाचं साह्य नसल्यामुळे काहीतरी पडलंय एवढं फक्त कळालं. काहीतरी आहे पण कळालं, पण काय आहे हे न कळाल्यामुळे कल्पना केली. आणि कल्पनेत अगोदरचाच साप होता बसलेला. कल्पनेत अगोदरच बसलेला होता आणि तो तिथे बरोबर आकार मिळाला की आता साप झाला. साप आहे की नाही? सापाचं भीती वाटली की नाही आपल्याला? वाटली की नाही? हा घाबरला साप बघून घाबरला. हा अजून एक चिंतनासाठी भूमिका उपस्थित करतो. साप आहे म्हणून तिथं दिसला का नाही म्हणून दिसला? तिथे बोलत राहा बरं का तुम्ही माझ्या बरोबर. साप दोरीवर आहे म्हणून दिसला का नाही म्हणून दिसला? काही बी सांगा, काही हरकत नाही, त्याला काय द्यावा. सिद्धांतापर्यंत पोहोचण्याशी मतलब, त्याची काय चिंता करायची आपल्याला. आहे म्हणून दिसला का नाही म्हणून दिसला? भास झाला हे बी बरोबर आहे. हा लय सोपा वेदांत महात्म्याने सांगितलं. हा असा हा अगदी बरोबर आहे. ती पाठीमागची भूमिका तर योग्य सांगितली तुम्ही. त्याच्याबद्दल मला आता प्रश्न, आता दिसल्यानंतर साप दिसला ना आपल्याला, आता आपण पुढे आलो थोडंसं. तुम्ही सांगितलं ते मागचं सांगितलं बरोबर, पूर्ण प्रकाश मंद अंधकार बरोबर. पण आता दिसला आपल्याला, सापाची कल्पना केली ना, आता साप आहे असं कळलं, पण तिथं आहे म्हणून दिसला साप का नाही म्हणून दिसला? थोडा मुद्दा पुढे आला, गाडी थोडी पुढे आली. हा नाही म्हणून दिसला. एकदम 100% उत्तर आहे, काहीच चुकलं नाही. नाही म्हणून दिसला की नाही? मग दिसलेली वस्तू असते का नसते? दिसलेली वस्तू
हो, असलेली वस्तू दिसते का नसलेली वस्तू दिसते? हा हा, परत परत पण मागे फिरला तुम्ही. पहिले काय जर साप नव्हता म्हणून दिसला की नाही, नसलेला साप दिसला की नाही. आता मी सर्व जगत सांगतो माझ्या सहित. आता मी आहे म्हणून हा डबडा दिसतोय का नाही म्हणून दिसतोय? अरे परत तुम्ही रिवर्स मारताय गाडी. असंच जगताचा निराश करायचा आहे, असंच व्यावहारिक सत्ता बाद करायची आहे. काय करावं? हीच तर चिंतनाची प्रबोधानंतरची भूमिका आहे. मुख्य सिद्धांत पुढे आला बरं का आता. हा, दिसलेली वस्तू असलेली नसते आणि असलेली वस्तू दिसत. हा, ज्या ती वस्तू दिसली, काही पण दिसू दे, काही दिसू दे, मी सांगितलं मुंगीपासून ईश्वरापर्यंत, कुठून एक सिद्धांत, एक चिंतनासाठी देव, सगळे महात्म्य आहेत. हो, देव दिसला, दिसलेला देव. बोला बरं का, आता तुम्ही बोलले पाहिजेत. अमृतानुभवचं चिंतन, देव दिसला. हा, सिद्धांत काय झाला? काही बी दिसू दे, असलेली वस्तू दिसत नाही आणि दिसलेली वस्तू असत नाही, नसलेलीच वस्तू दिसते. देव दिसला, कसा बी दिसला तुमच्या कल्पनेप्रमाणे. तुमचं लय मन व्यापक झालं आणि आकाश एवढाच दिसला. मन किती व्यापक. आता तुम्ही आकाश एवढ्यात बघा जरा बाहेर जाऊन. आता तुमची वृत्ती आकाशाला व्यापते की नाही पहा. बाहेर कशाला? आत्ता बाबा तुमची वृत्ती आता आकाशाला व्यापून त्याच्या एवढं होऊन परत येते की नाही शिल्लक? बाबा सांगायचे, भाऊ तो आकाशापेक्षा मोठा आहे रे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, हे तुम्हाला म्हटलंय. माऊली स्वरूप सांगतायत. अरे असं स्वरूप आहे, पहा जरा तिकडे. कशाला बी पहा, त्याला व्यापून परत येते. माझा मुद्दा होता, देव दिसला. असलेला देव दिसतो का आणि दिसलेला देव असतो का? बोलत राहावं बरं का. फार तर पुराणाचे दाखलेत घेऊ आपण. फार तर पुराणाचे दाखलेत. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणी विचारुनी. हा, दिसलेला देव असतो का आणि असलेला देव दिसतो का? उत्तर चुकलं नाही, पण आता चाललोय तिथं जरा आम्हाला आद्यस्थ अधिष्ठानात बरोबर आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. ते असलेलं दिसत असतं पुढे, ते चुकलं नाही. पण आता जे चिंतन चाललंय आपल्याला, काय जे पुढं जेवढं मळलंय तेवढं तर धुया. पुढचं मग घडी पडली, घडीच्या आतलं बघू आपण कसं काय. हा, देव हम 5 सिद्धांत असाच चिंतनाने पक्का करायचा. हो, हीच तर भूमिका आहे. बाबांच्या चरणाशी बसू दे, असे प्रश्न विचार. काय रे, जी वस्तू ज्या काळी ज्या ठिकाणी दिसते ती वस्तू त्या काळी त्या ठिकाणी नसते. आणि हे काय म्हणायचं आम्ही, हे काय, हे नसते कसे काय, हे काय वस्तू? अरे नसलेली जाई येड्या, तुला कळे ना काय करावं. हा, काय भूमिका मांडाय, चिंतनासाठीच विषय द्यायचा. असं डोकं भन्न झालं पाहिजे. गेले शब्द बी गेला ना, अर्थ बी गेला, ज्ञानाशी झोंबायला लावतंय ते. झोंबती निरअवयव अक्षराशी. हा हा, सोहम आरोढती सोहम भावे. आलं की नाही लक्षात? हा हा, माझा मुद्दा तेवढा क्लिअर करा. मला पुढे थोडं घेऊन चला तुम्ही. आता तुमच्या हातात आहे गाडी माझी. हा, देव दिसला. बाबा तुम्ही एकटेच बोलताय, आम्हाला घ्या ना बरोबर. पण तुम्ही बोला. हा, बाबा म्हणताय देव दिसण्याची वस्तू नाही. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. जाणण्याची आहे, ओळखण्याची आहे. ओळखीला हरी, ओळखीला हरी. एका जनार्दनी ओळखीला, एका जनार्दनी ओळखीला. आणि आपण दिसण्याच्या मागे आहे का ओळखण्याच्या मागे आहे? हा, दिसण्याच्या मागे. आणि देव दिसण्यातला नाही. मग दिसते तर काय आहे?
जे दिसलं ते का मला स्वप्नात दिसला म्हणे, बरोबर काय हरकत नाही, आमचं काही मत नाही त्याच्याबद्दल, दिसला तर दिसला. आणि स्वप्न कसं आहे कालच विषय झाला बाबा, स्वप्न कसं आहे काल कशाला आज विचारू ना, कालचं स्वप्न आज कसं आहे. तुम्हाला पडलेली सगळी स्वप्न काल आज परवा जन्म झाल्यापासून कशी आहेत, खरी का खोटी? हा बोला ना राव. तुम्हाला सगळी पडलेली स्वप्न त्यातली काही एखादी बायको आणता आली का, पैसे आणता आले का, घर आणता आलं का, काय जमीन आणता आली, कुणाची टोपी घातलेली, काय 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 त्यातलं घेता आलं का? हा काहीच नाही घेता आलं ना. बाबाने आम्हाला प्रश्न विचारला, बा अजून काय आता चिंता, ते म्हटले लघवी झाली स्वप्नात आणि मग ती खरी ओली झाली होती चड्डी, त्याचं काय झालं म्हणे. आता काय करावं, मला प्रश्नच पडला, आता काय सांगावं, स्वप्नातलं खोटं म्हणता येईल मग हे कसं काय. त्याने सांगितलं स्वप्न असं असं पडलं होतं, तुम्ही स्वप्नातलं मिथ्या आहे हे मला पटलं म्हणे, कालच विषय झाला आणि संध्याकाळी बरोबरच होते. आता ते जुने महात्मे 80 वर्ष वय, काय काय ऐकलेलं सगळं तयार झालेलं, असं बॅटरीने लख प्रकाश पडलेला बुद्धीमध्ये, आणि मग म्हटले ते स्वप्नात पडलं. आणि स्वप्नात त्यांनी आपलं नाही सांगितलं, त्यांनी कोणाच तरी सांगितलं दृष्टांत, बाबा उसात गेला, स्वप्नामध्ये दारा धरायची राहिली होती आणि त्याची लघवी झाली तिथे, आणि ती लघवी स्वप्नात त्याच्यात तिथंच झाली होती आणि वळखट वली झाली त्याची. आता स्वप्नातली ती लघवी खरी का खोटी? परिणाम आला ना पुढे, मग स्वप्न खोटं का खरं? मला बाबांनी मला हाच प्रश्न मी महात्म्यांना विचारला होता बरं का, मला पडलेला प्रश्न. महात्म्याने सांगितलं, अरे भाऊ तसं नसते, तीन अवस्था तीन असल्या, ऐका ऐका आता ऐका ऐका, हा अवस्था जरी तीन असल्या तरी तीन अवस्थेचे तीन तीन भाग होतात. जागृती जागृती, हा जागृती स्वप्न आणि जागृती सुषुप्ती. तसं स्वप्न जागृती, स्वप्न स्वप्न आणि स्वप्न सुषुप्ती, सुषुप्ती जागृती, सुषुप्ती स्वप्न आणि सुषुप्ती सुषुप्ती. बरोबर, सुषुप्ती जागृती सुषुप्ती स्वप्न. बाबा या पुढे, बाबा पुढे या, बरोबर पुढे या ना बाबा, बाबा पुढे या ना, आम्ही पुढे बोलवतोय तुम्हाला. या टाका पुढे गादी, एकदम पुढे या, हा बस बसा. हा मग ते ते जे ओलं झालं होतं ते स्वप्न कुठल्या ह्याच्यात मोडणार होतं? स्वप्न जागृतीमध्ये मोडणार होतं. ते स्वप्नातून तो त्या जागृतीतल्या ते स्वप्न जागृती या भूमिकेत आला होता, त्यामुळे त्याचे परिणाम इकडे दिसले. असा त्याचा विनियोग आहे शास्त्रीय दृष्ट्या. हा असा भाग आहे तो. स्वप्न मिथ्या. आपली भूमिका कुठे चालली होती? देव दिसला, दिसणारा देव, दिसलेला देव आणि असलेला देव. स्वप्नात देव दिसला, माझा मुद्दा होता, एवढं चिंतन पुढे घेऊन जायचं आहे. हो, दिसलेला देव. बोला आता, असलेला देव दिसतो का आणि दिसलेला देव असतो का? हा अगदी बरोबर आहे, मुद्दा एकदमच बरोबर आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण, अगदी प्रमाणबद्ध, एकदम बद्ध आहे. हा दिसलेला नसतो, हा आणि नसलेलं दिसत असतं आणि असलेलं दिसत नसतं. वेदांताचा अखंड सिद्धांत. जे जे दिसलेलं आहे ते ते माईक आहे, माया दिसत असते आणि परमात्मा दिसत नाही. हा मग दिसत नाही, मग तो नाही का? हा आहे, आहे म्हणायला सुद्धा आहे नाही. हा हा आहे ना नव्हे, नाही ना आहे, म्हणून उपाये उपजतीची ना. हा चळे ना ढळे, सरे ना मेळे, आपुलीनेची बळे अंगविलीची. वा वा. माऊलींचं प्रमाण आहे, माऊलींच्या ओव्या आहेत. वा, उपाय नाही तिथे, आहे. पण आहेला आहे म्हणणं म्हटलं की द्वैत आलं तिथे. हा मग जे जे दिसलेलं आहे इथून तिथून माया आहे. हा असलेला परमात्मा आणि दिसलेली माया. हा मुद्दा पक्काच लक्षात ठेवायचा. मग दिसलेलं ना असलेलं, इथे असलेलं आणि तिथे दिसलेलं असं आहे का? ज्या ती वस्तू दिसली त्या तिथे असलेली वस्तू अधिष्ठान रूपाने सिद्ध आहे. दृष्टांत काय चालला होता? रज्जू, दोरी. दोरी असेल तर सर्प दिसला, दोरी आहे म्हणून सर्प दिसला का दोरी नसताना बी सर्प दिसला? दोरी आहे म्हणून
सर्प दिसला. हा बरोबर. हा मग दिसलेला सर्प आपला चिंतन चालू होता म्हणून दिसला का नव्हता म्हणून दिसला? तोच नसलेलीच वस्तू दिसते. बर तुम्ही घाबरला कशाला? सर्पाला घाबरला. आणि सर्प नसलेला. भीती नसलेल्याची वाटते का असलेल्याची वाटते? असलेल्याची भीती. असलेली दोरी आहे आणि दिसलेला नसलेला सर्प आहे. आणि घाबरवलं कशाना? नसलेल्याची भीती वाटते. आणि दोरी दिसल्यावर तीच दोरी घेतली आणि कपडे वाळत घातले. असलेला देव कळल्यानंतर निर्भय झाला ना राव. काय कुठे बी राहा, विश्वची माझे घर, अशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर. आपण निर्भय झाले ना. आता भय कसलाय? हा बर तुम्ही आता विषय दिलाय. सर्वात भीती आम्हाला कशाची आहे आता? मग ते नसलेलं आहे का असलेलं आहे तेवढं बघू फक्त आपण. ज्याची आता भीती वाटते ते असलेलं आहे का नसलेलं आहे तेवढं फक्त बघून पुढे जाऊ. आता या क्षणाला सर्वात जास्त भीती सर्वांना आता भीती आहे. सर्वांच्या मध्ये अनेक प्रकारची भीती आहे, पण मुख्य एक भीती आहे. ती कोणती आहे? नाही नसलेलीच आहे बरोबर आहे, पण भीती कशाची आहे आता? वा कशाची आहे? मरणाची. हा कसा मरतो, कधी मरतो, एकादशीला मरतो का द्वादशीला मरतो का मांडीवर डोकं ठेवून मरतो का आणखी कुठं मरतो? बाबांनी सांगितलं हॉस्पिटलमध्ये मरतो. मृत्यूची भीती आहे सर्वांना. बर मृत्यू असलेला का नसलेला? आणि रोजचं जाळायचं काम चालू आहे. मृत्यू नसलेला तुम्ही सांगितलं, रोजचं जाळायचं काम चालू आहे. हा तो जळत नाही. कोण जळत नाही? तो नैनन छिद्दंती शस्त्राणी नैनन दहती पावकः न चैनन क्लेदयन्त्यपो न शोषयती मारुतः. हा अग्नि काष्ट खाय. हा हा बरोबर स्वरूपाची व्याख्या केली. हा मग आता मरणारं कोण आहे, जन्मणारं कोण आहे, येणारं कोण आहे आणि जाणारं कोण आहे? 84 लक्ष योनीचा फेरा आहे. ते फिरणारं कोण आहे, मरणारं जन्मणारं कोण आहे आणि न मारणारा कोण आहे? फैसला झाला पाहिजे. हा सांगा आता. रोज जन्मायचं काम चालू आहे. इकडे जन्मायचं चालू आणि इकडे मशान आणि हॉस्पिटल थोड्या अंतरावर जायचे. इकडे जन्म होतो आणि इकडे. आणि दोघांचे बी साक्षीदार आम्ही आहोत. दोघांच्या बी कार्याला हातभार आहेच आमचा. तिकडे बी आहे आणि इकडे बी आहे. इकडे बी संख्येने आणि तिकडे बी संख्येने आहेच आहे. सगळीकडे आहे. सगळ्यांचे साक्षीदार आहे, जन्माचे बी मरणाचे. स्थूल देह जो 25 तत्वाचा आहे, पंचकृत पंचमहाभूतांचा स्थूल देह 25 तत्वांचा. 5 ही तत्व त्याचे 5 पाचाचे 5 25 बरोबर की नाही? आता आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी. आकाशाची 5 नाही का? शोक आहे, भय आहे, काम आहे, क्रोध आहे. बरोबर की नाही? ते आकाशाची 5, वायूची 5, चलन वलन धावन प्रसरण अंकुचन ही वायूचे आहेत. अग्नीचे आहेत, आळस आहे, निद्रा आहे, तृष्णा आहे, क्षुधा आहे, कांती आहे, ही अग्नीची 5. पाण्याची 5 आहेत. आपली लाळ आहे, घाम आहे, रक्त आहे, मूत्र आहे, वीर्य आहे, ही 5 पाण्याची आहेत. आणि पृथ्वीचे आहेत, रोम आहे, त्वचा आहे, हाडं आहेत. ही अशी 5 पृथ्वीचे आहेत. 5चे 25 मिळून ह्याचं पंचीकरण झाले आणि हा स्थूल देह झाला. स्थूल देह आणि सूक्ष्म देह एकत्र येणं याचं नाव आहे जन्म. आणि स्थूल देह आणि सूक्ष्म देह वेगळा होणं याचं नाव आहे मरण. सूक्ष्म देह 17 तत्वाचा. पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन बुद्धी चित्त अहंकार 4 घ्या, मन एकटं घ्या किंवा मन बुद्धी घ्या किंवा अजून अंतकरण धारा 5 करा किंवा विषय 5 टाका 25 करा. 82 तत्व करताना 25 येतात. चला तो आता पंचीकरणाचा आपला विषय नाही. मग हे 2 देह एकत्र आले, 2 देह एकत्र आले की जन्म होतो.
त्यातला सूक्ष्म देह जो आहे, ज्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार, पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय येतात, तो फिरत असतो 84 लक्ष योनीमध्ये. हा, या योनीतून. आणि फिरण्यासाठी त्याला लागणारं जे इंधन आहे ते 3 आहेत. काय? वासना, कर्म आणि पाप पुण्य. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, वासनेच्या संगे पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी, केले कर्म झाले त्याची भोगा आले. हा, आणि या जन्मामध्ये वासनेचाही झिरोवर आली पाहिजे, वासनाही बाद झाली पाहिजे. वासना नाही, वासनेचं बीज, वासनेचे बीज जळवणी जाय. हा, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळवणी जाय. वासना संपली पाहिजे, कर्म संपली पाहिजेत. कर्म वाढण्याचं कारण आहे कर्मातला कर्ता. हा, कर्मातला कर्ता कर्म वाढवतो. मी करता म्हटलं की कर्मातून पाप पुण्य तयार होतात, पाप पुण्यातून संचित तयार होतं, संचितातून प्रारब्ध, प्रारब्धाला अनुसरून गुण, गुणाला अनुसरून प्रकृती, आणि प्रकृतीला अनुसरून पुन्हा कर्म, अशी ती लिंक त्याची सुरू होते. मग स्थूल देह जो आहे तो जन्मणारा मरणारा आहे आपल्या समोर, सूक्ष्म देह जाणारा येणार आहे. स्थूल देह प्रत्येक योनीमध्ये प्रत्येकाला वेगवेगळा प्राप्त झालेला आहे. याच्या आधी कोण होतो आपण? या देहाचे आत्ता जे आई वडील आहेत ना, त्या अगोदरच्या देहात ते आई वडील नव्हते. समजा अगोदर आपण कुत्र्याचं पिल्लू असो, बरोबर, त्यावेळेस कोण होते आपले आई वडील? तीच होणी. म्हशीचं रेडकू होतो त्यावेळेस कोण होतं? हा, म्हैसाने. ते आई वडील स्थूल देहाचे. प्रत्येक योनीमध्ये देह बदलत गेला, आणि सूक्ष्म देह मात्र 84 लक्ष योनीमध्ये तोच राहिलेला आहे, त्याच्यात बदल होत नाही. पण तो सर्वांचा एक नाही, ज्याचा त्याचा एक आहे तो. हा, ज्याचा त्याचा एक आहे तो, सर्वांचा एक नाही तो. मग चिंतन पुढे असं जातं की स्थूल देह जन्मतो मरतो, सूक्ष्म देह येतो जातो, आणि तुम्ही स्थूल देह आहात का सूक्ष्म देह आहात? तुम्ही कोण आहात? बोलत राहा, बोल म्हणजे कळत राहील आपल्याला. नाही, देह झाला, स्थूल देह झाला, सूक्ष्म झाला. कारण आहे, हे कारणाचेच 2 आहेत, बरोबर आहे. त्यात तुम्ही कोण आहात? हा, बरोबर, प्रमाण बरोबर आहे. मी वासुदेव तत्वतः. मी विचारतो ह्यातलं तुम्ही कोण आहात? असंच बसून निवांत कुठे जायचं आपल्याला? हे तर एवढं तर हातात आलं पाहिजे. नाही, सूक्ष्म स्थूलामध्ये जातं. स्थूल सूक्ष्म आणि स्थूल जड. ठीक आहे. तुम्ही सूक्ष्म बी नाही, आणि तुम्ही स्थूल बी नाही, आणि तुम्ही कारण बी नाही, तुम्ही महाकारण बी नाही. आता काय सांगू? 4 देह आहेत. महाकारण देह श्री गुरु देतात. कारण देह तुमचा तुम्ही तयार केलाय. सूक्ष्म देह पंचमहाभूताचा, पंचकृत पंचमहाभूताचा, स्थूल देह पंचकृत पंचमहाभूताचा. आणि हे 4ही देह तुम्ही नाही. 4ही देहापासून वेगळे आहात. 4ही देहाचे साक्षी आहात. तुम्ही आत्मा ब्रह्म आहात. तुम्ही स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहात. यातलं तुम्ही कुणीच नाही. हे जडातलं आहे, हे मायेचं आहे, हे मायेचं कार्य आहे, आणि मायेला अधिष्ठान तुम्ही आहात. हा, आता इथे हा थोडं पाहूच ना आपण. आता काय बघू ना, हे हा मोबाईल आहे ना, मोबाईल आहे की नाही? हे रूप हा विषय घेऊ, थोडं आतमध्ये जाऊ आपण. रूप आहे की नाही? बरोबर आहे. मग हा मोबाईल तुम्ही आहे का तुम्ही मोबाईल नाही आहे? तुमचा मोबाईल धरा फार तर. हा मोबाईल तुम्ही आहे का तुम्ही मोबाईल नाही आहे? तुम्ही मोबाईल नाही आहे. हा, मोबाईल तुम्ही नाही आणि मोबाईल तुमचा नाही. आता घोटाळा होईल.
हा मोबाईल तुमचा आहे? अरे याचं मटेरियल काय आहे? हे लोखंडाचं झालेलं आहे, प्लॅस्टिकचं झालंय. लोखंड आलं पृथ्वीतून, पृथ्वी आली पाण्यातून, पाणी आलं अग्नीतून, अग्नी आलं वायूतून, वायू आला आकाशातून, आकाश आलं मायेतून, आणि माया नसलेली या मासा नाही ती माया. हा मोबाईल मी नाही आणि मोबाईल माझा नाही, पण व्यवहारात याचा व्यवहार माझा म्हणून होतो. हो, व्यवहारामध्ये व्यवहाराची तत्व ठरली त्याप्रमाणे व्यवहार व्हायला पाहिजे. हा सगळं एक आहे म्हणून काय कुणी कुणाच्या घरी जात नसतं. धर्ममीमांसा दिलेली आहे आपल्याला, पूर्वमीमांसा शास्त्र दिलेलं आहे. हो, लटका जरी असला तरी त्याला त्याची रीत दिलेली आहे, त्याच्या पद्धतीनेच तो व्यवहार व्हायला पाहिजे. परमात्मा अव्यवहारी आहे आणि व्यवहार आहे तो मायेचा आहे, माया नसलेली आहे. लटका व्यवहार सर्वांना प्रमाण सर्व माहिती, लटिका व्यवहार सर्व हा संसार. मोबाईल मी नाही, मोबाईल माझा नाही. मग मोबाईलला मी मोबाईल आहे असं कळतंय का मोबाईल तुम्हाला कळतोय? मोबाईलला मोबाईल कळतोय का मोबाईलला मोबाईल तुम्हाला कळतोय? आता बरं का आपल्यापर्यंत पोहोचायचं आहे, आपल्याला एवढं फक्त मला सहकार्य करा. हा, याला काही कळत नाही, हे जड आहे. याला काही कळत नाही, हे जड आहे. आणि ह्याला काही कळत नाही, हे मला कळतंय. आणि मला कळतंय हे सुद्धा मलाच कळतंय. ज्या हाताने धरलेला आहे तो हात तुम्ही आहात का? ज्या हाताने मोबाईल धरला, कर्मेंद्रियातला एक घेऊ आपण, हात. हात तुम्ही आहात का? तुमचा हात पहा ना. हात नसला तरी तुम्ही आहात का? हात आहे तोपर्यंतच तुम्ही आहात. हाताशिवाय तुम्ही आहात ना. हो, हात नसताना सुद्धा तुम्ही आहात. हो, हातही जड आहे. ज्या डोळ्याने हात पाहिला, मोबाईल पाहिला, तो डोळा तुम्ही आहात का? डोळा सुद्धा तुम्ही नाही. हो, ज्या शक्तीने डोळा पाहण्याचं कार्य करतो तो प्राण तुम्ही आहात का? हा, आतमध्ये जाऊ. ज्ञानेंद्रिय तुम्ही नाही. अजून एक मुद्दा आता चिंतनाला उपस्थित करतो. मला सांगा, प्राण जड आहे का चेतन आहे? प्राण चेतन आहे. हरकत नाही. प्रश्न माझा पुन्हा आहे, प्राण जड आहे का चेतन आहे? चेतन एक आहेत का दोन आहेत का तीन आहेत का अनेक आहेत? चेतन एक आहे का दोन आहे का तीन आहे का अनेक आहे? ब्रह्म म्हणा, चेतन म्हणा, आत्मा म्हणा, एक आहे का दोन आहेत? ब्रह्म एकच आहे, चैतन्य एकच आहे. बरोबर आहे की नाही? मग प्राण चेतन आहे का जड आहे? प्राण चेतन म्हटला तर काय होईल? दोन झाले ना. आत्मा एक झाला आणि ते एक झालं. आतल्या आत विचार करायचं म्हटलं तर मग प्राण जड आहे का चेतन आहे? हे तुमचाच प्राण बर का. बर, तो स्वतःचा स्वतः हलतो का हलवल्यानंतर हलतो? तुमचा प्राण आता स्वतःचा स्वतः हलतोय का हलवल्यानंतर हलतोय? तुमचं तुम्ही पहा की आतमध्ये. म्या हलविल्या, म्या चालविल्या, म्या बोलविल्या. हा, बर, अजून पुढे चिंतन. प्राण म्हणजे तरी काय आहे? असं वस्तू काय आहे? प्राण म्हणजे काय आहे? प्राण आहे ना, चालतोय ना. मग काय आहे प्राण म्हणजे काय? प्राण पाच प्राण आहेत. पाच काय उपप्राण अजून पाच आहेत, 10 आहेत एकूण. प्राण, अपान, व्यान, उदान, समान. हा, त्याचे पुन्हा नाग, कुर्म, कुकल, देवदत्त, धनंजय हे उपप्राण आहेत. असो, ठीक आहे. त्याच्या वेगवेगळ्या क्रिया आहेत. प्राण हृदयात राहतो, श्वासोश्वास करतो, म्हणून त्याला प्राण ही संज्ञा आली. हा, समान इथे राहतो, सगळं पचलेलं सगळ्या ठिकाणी समान पाठवतो, म्हणून त्याला समान हे आलं. सांध्यात राहून हालचाल करतो म्हणून व्यान म्हटलं. इथे राहून दोन्ही पाणी पाण्याकडे पाठवतो, अन्न अन्नाकडे पाठवतो म्हणून त्याला उदान म्हटलं. मैला बाहेर टाकतो, मूत्र मैला, म्हणून त्याला अपान म्हटलं. की नाव पण आहे वस्तू एकच.
प्राण म्हणजे काय? काय प्राण म्हणजे तरी काय? हवा आहे ना, वायू आहे ना, दुसरं काय? असं काय करते? प्राण म्हणजे काय? वायू आहे ना, वायूचीच ती रूप आहेत ना, वायूलाच संज्ञा आलं ना वेगवेगळ्या, वायूच आहे ना तो. पंचमहाभूताच्या एकत्रित रजोगुणाचा परिणाम म्हणजे आपले पंचप्राण, म्हणजे प्राणवायू आहे, प्राण आहे. पंचमहाभूत, आणि पंचमहाभूत मायेची, मायेची पंचमहाभूत, आणि पंचमहाभूतांचा प्राण. आता सांगा, प्राण जड आहे का चेतन आहे? असं प्राण जड आहे. लक्षात घ्या बरोबर. प्राण कसा आहे? जड आहे. हो, माझा अजून पुढचा मुद्दा आहे त्याच्यासाठी. मड्याच्या देहामध्ये प्राण असतो. मड्याच्या देहामध्येच म्हणायला पाहिजे ना, मड्यात म्हणून आपण. मड्यात प्राण असतो का नसतो? मड्यात वायू असतो का नसतो? त्याच्या पोटात वायू नाही? त्याच्या नाकात वायू नाही? हा, ते तो तर आहे पुढचं. तोच मला तेच विचारायचं आहे. तिथे असतो का नाही तिथे? मग नाही काय तिथे? त्याला हलवणारी विशेषातली शक्ती सामान्यात गेली. दोन देह वेगळे झाले. हा, त्याला हलवणारा जो विशेषत्वात आला होता, ज्याला चिदाभास म्हणतो, ज्याला जीव म्हणतो, तो जीव तिथे आता तिथे राहिलेला नाही. त्याला हलवणारी शक्ती तिथे नाही. वायू तसाच आहे तिथे, वायूला काही झालेलं नाही. प्राण गेला म्हणजे प्राणाचं हलणं बंद झालं. हलणं बंद झालं म्हणजे हलवणारा तिथे नाही. तो हलत नव्हता स्वतःच्या सामर्थ्याने. लक्षात घेण्यासारखी भूमिका आहे बरं का. चेतना विशेषत्वातली नाही, सामान्य तिथे आहे. नाहीतर असं होईल, मड्यामध्ये आत्मा नाही असं अर्थ होईल त्याचा. तेवढ्या भागात आत्मा नाही. आणि भगवंत सांगतात, अर्जुना मी नशे ऐसा कौन उठावा से परी प्राणी यांचे दैव कैसे जे न देखती माते. आता काय करावं? मग तेवढ्या भागात आत्मा नाही की काय? तेवढ्या भागात ब्रह्म नाही की काय? तेवढ्या भाग आहे ना तिथे, सगळीकडे आहे, सर्वत्र आहे, सर्व काळात आहे, नाही असा विषय नाही. पण जिथे विशेषत्वात आहे तिथे कार्य सामान्यत्वात कार्य होत नाही. आणि विशेषत्वातलं दोन देहाचं विलगीकरण झाल्यामुळे तो सामान्यात गेला, तिथे आता कार्य होत नाही. सगळं जिथल्या तिथेच पडलेलं आहे. पाहण्याची सामुग्री तिथेच पडलेली आहे. डोळा पाहणारा होता की नाही, आणि आता डोळा पाहत नाही. मड्याला डोळे आहेत, पाय आहेत, पाय असून चालत नाही, हात असून देवाणघेवाण करत नाही, डोळा असून पाहत नाही, कान असून ऐकत नाही. तिथे आहे पण तो नाही तिथे. तो म्हणजे ज्याला तुम्ही मी म्हणता, तो मी नाही, पण तुम्ही आहात तिथे. तुमचा विशेषत्वातला मी जरी नसला तरी तुम्ही आहात सामान्य रूपाने. ते माझं खरं स्वरूप आहे. हो, चला पुढे जायचं आपल्याला. मला तिथपर्यंत घेऊन जायचं आहे. मी कोण आहे इथपर्यंत जायचं आहे. हो, माझी भूमिका मला माझ्या आतमध्येच लक्षात आली पाहिजे. हो, प्राण मी नाही, प्राणाला मी पाहतोय. अजून एक सिद्धांत सांगतो, जो ज्याला पाहतो तो त्याच्यापासून वेगळा असतो. जो ज्याला जाणतो तो त्याच्यापासून वेगळा असतो. जे ज्याला कळतो तो त्याच्यापासून वेगळा असतो. जो ज्याला पाहतो तो त्याच्यापासून वेगळा आहे. तुम्ही ज्याला जाणता त्याच्यापासून तुम्ही वेगळे आहात. तुम्ही कशाला बी जर जाणणं असाल तर जाणणं एक झालं, जाणता एक झाला, जाणणारा दुसरा झाला. तुम्ही जाणणारे आहात, तुम्ही जाणणारे आहात. जाणण्यात येणार तुम्ही नाही. हो, काही बी तुमच्या जाणण्यात येऊ दे, ते नसलेलंच आहे. हा, जाणणारा तुम्ही आहात, जाणण्यात येणारी वस्तू तुम्ही नाही. दृष्टा तुम्ही आहात, तोही साक्षी दृष्टा तुम्ही आहात, दृश्य तुम्ही नाही. हो, कोणतंच दृश्य तुम्ही नाही. किती बी चमत्कारिक असू दे आणि किती बी रूपवान असू दे, कोणत्या बी आकारात असू दे, दृश्य तुम्ही नाहीच, तुम्ही दृष्टाच आहात. आणि दृश्य बी सिद्ध होत नाही. आता तुमच्या दृष्टीनं मी दृश्य आणि माझ्या दृष्टीनं तुम्ही दृश्य. कुठे दृश्य राहिलं आता? तेही बदलणार आहे सतत. मला तुम्ही पाहताना तुम्ही दृष्टा आणि मी तुम्हाला पाहताना मी दृष्टा. तुम्ही दृश्य आणि मी दृश्य, बदलतंय ते सारखं, बदलणारं चिंतन आहे. म्हणजे प्राणापासून तुम्ही वेगळे आहात. हो, चला पुढे जाऊ अजून थोडं. तुमच्या मनाला तुम्ही जाणता का मनाला जाणत नाही? तुमच्या मनाला जाणतो म्हणजे मनापासून वेगळा आहात. माझं मन चांगलं आहे, माझं मन जरा खराब झालंय, माझ्या मनात जरा उदासी आहे, माझं मन चांगलं नाही, चांगला विचार, असं सतत मनाचं अवलोकन चालू असतं. मन म्हणजे ते वाया मन हे नाव, कल्पनाची सावेव.
जयाचेनी जयाचीने संगे जीव दशा वस्तू. हा, त्याला त्याच्यामुळे त्याला जीव म्हणायचं वेळ आले. हा हो, म्हणजे मनाला जाणताय, मनातले सगळे व्यवहार जाणताय, मनापासून वेगळे आहात. मन वायूच्या सत्वगुणाचा परिणाम आहे. असो, ठीक आहे. बुद्धीला तुम्ही तुमच्या जाणताय की नाही? बुद्धीला बी जाणताय. बुद्धीला जाणून बुद्धीपेक्षा वेगळे आहात. माझी मंद बुद्धी आहे, बुद्धी चालत नाही, बुद्धी चालली, हो मग जरा कमी हुशार आहे, मला जरा जमत नाही याच्यातलं. हे बुद्धीचं अवलोकन करणारा मी त्याच्यापासून वेगळा आहे. आता इथे यावेळेस चित्ताला जाणतोय मी, माझ्या अहमला बी जाणतोय. माझ्या मीला जाणत नाही का? माझ्या मीला जाणणारा मी आहे. हो, त्या मी पासून मी वेगळा आहे. मनबुद्धी चित्त अहंकारापासून मी वेगळा आहे. अंतःकरण वृत्तीपासून मी वेगळा आहे. पंच प्राणापासून मी वेगळा आहे. पंच ज्ञानेंद्रियापासून मी वेगळा आहे. पंच कर्मेंद्रियापासून मी वेगळा आहे. आणि पंच विषयापासून मी वेगळा आहे. मी सर्वांच्या पासून वेगळा, स्वतंत्र, सर्वांच्या मध्ये, सर्वत्र, सर्व ठिकाणी असलेला मी आता इथे सिद्ध आहे. पहा, हे सगळे मूर्त आणि मी अमूर्त. हा, आपला विषय दोनच आहेत, अमूर्तची परिमूर्त. याचं चिंतन कालही आणि तेच आजही उद्याही तोच तेवढाच विषय आहे. पूर्ण ओवी सुद्धा नाही. आता उपाय वनवसंतू, जो आज्ञेचा आहे तंतू, तो सुद्धा तुकडा नाही. एकच तुकडा आहे, अमूर्तची परिमूर्ती. एवढंच चिंतन आहे. हा हा, मग आमचं काय झालंय पहा. आता या सगळ्यांना पार करून, हे अविद्येचा आडवा आहे बरं का. अविद्येचे आडवे भुंजित जीवपणाचे भवे, तया चैतन्याचे धावे, कारुण्य जोकी मोडोनी माया कुंजरू, मुक्त मोतीचा ओगरू, जेवविता सद्गुरु निवृत्ती वंदू. हे मायेचा कुंजरू आहे हा बाहेर दिसणारा, आणि आत अविद्येचा आडवा आले. हे अविद्येचा आडवा आहे. मग आता आपलं लक्ष आपल्यावर आहे का बाहेरच्यावर आहे? जरा लक्ष द्या बरं का. हा, आता तुम्ही सगळे कपडे घालून आला की नाही? हा काय प्रश्न झाला का माझा तुम्हाला? हा साधा प्रश्न आहे, पण साधेच भाषेत ना आपल्याला पुढे जायचं आहे. कपडे कशावर घातलेत आपण? देहावर. हा, आता कपड्यावर लक्ष आहे का देहावर लक्ष आहे? कपडे मळतील याचा ताण आहे का देह खराब होईल याचा ताण आहे? हा, कपड्यांवर असं मळतंय की काय, कुठे काय होतंय की काय? लक्ष वरच्यावर सगळं आहे. वरच्यावर सगळं लक्ष आहे. हो, थोडं आतमध्ये जाऊ. कानावर लक्ष आहे का कानातल्यावर लक्ष आहे? ताई तुम्ही सांगा बरं का. ज्यांच्या कानात आहे त्यांनी विशेषत्वाने सांगा. आता काय आम्हाला कान आहे पण कानातलं नाही. असं काय हरकत त्याच्याबद्दल? हा तुमचा अधिकार आहे, तो शृंगार हा अधिकार आहे, तो तुम्ही गाजवा. आम्हाला काय त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. आपल्याला फक्त चिंतन सिद्धांतापर्यंत घेऊन जायचं. कानातल्यावर लक्ष आहे का कानावर लक्ष आहे? कानातल्यावर. कान हरवेल म्हणून भीती आहे का कानातला हरवेल म्हणून भीती आहे? वरच्यावर. ज्याच्यावर जे आहे त्याच्यावर लक्ष नाही, आणि जे वर आहे ते मात्र माझं आहे. हा, ते माझं आहे. ते हरवलं तर त्याची किंमत आहे आम्हाला, आणि ज्याची किंमत करता येत नाही त्याचं भान नाही आम्हाला. नाकावर लक्ष आहे का नथीवर लक्ष आहे? बोटावर लक्ष आहे का अंगठीवर लक्ष आहे? हा, अजून काय सांगू बाबा? गळ्यावर लक्ष आहे का गळ्यातल्यावर लक्ष आहे? दृष्टी बाहेर अडकला, दृश्यामध्ये अडकला. हा, द्रष्टा दृश्यामध्ये अडकला आणि दृश्यातून बाहेर यायला मागे ना. आणि दृश्य माया, मायिक दृश्य. हा, काय करावं? आणि याच्यातून बाहेर तो नाहीच त्याच्यामध्ये, पण तो माझं समजायला लागला ना. काय करावं? लक्ष आहे त्याच्यावर जाईन ना, आणि आहे ती वस्तू दिसण्यातली नाही. आता चिंतन झालं. हा, हातावर लक्ष आहे, फार फार तर इंद्रियावर लक्ष आहे.
हो, आणि याना माझ्या अहमने धारण केलं आणि ते मीच आहे असं वाटायला लागलं मला. हो, मी नाकवालाच वाटायला लागलो. आता काय करावं? मी नाकवाला वाटायला लागलो, मी ह्या चामडीच्या कलरवालाच वाटायला लागलो. म्हणे मी काळा आहे आणि म्हणे मी गोरा आहे. तर चामडीचा कलर आहे का तुझा कलर आहे? नाक हाडाची ठेवण आहे का काही वेगळं काय आहे? नाही मी जाड आहे, हडकुळ आहे. जाड हे हाडा मांसाचं आहे का तुझं काय आहे त्याच्यामध्ये? जरा लक्ष तर दे बरोबर. त्या गुंताड्यामध्ये अडकून गेलाय. याला कशाला तरी तो माझं म्हणून बसला. त्याने धारण केलेलं आहे. त्या चामडीच्या कलरला धारण केलं, त्या उंचीला धारण केलं, त्या बाईपणाला धारण केलं, पुरुषपणाला धारण केलं, नावाला धारण केलं, जातीला धारण केलं, गावाला धारण केलं, पदाला धारण केलं. कशाला तरी धारण करून तो त्याला धरून बसलाय. हा, ते माझा आहे आणि ते मी आहे. हो बाबा बाबा बाबा, तर काय करावं? जे त्याचं नाही त्याने ते पकडून ठेवलेलं आहे बस. आणि त्याचा तो करता व्हायला बघतोय. हा, त्याचा तो करता व्हायला बघतोय. त्याचा तो करता समजायला लागलेला आहे. करता नाही तो. हा, करता नाही तो, पण समजायला लागलेला आहे. आपली सत्ता तर लक्षात घेतली पाहिजे. डोळ्यानं दिसलेलं ते तुम्ही का डोळा ज्याच्यामुळे पाहतो ते तुम्ही? पाहण्याची जी शक्ती डोळ्यामध्ये तिथे तो मी आहे. पाहण्याची जी शक्ती आहे आपल्या डोळ्यामध्ये हा, तिथे परमात्मा तो मी आहे. तो मी आहे. आता आपण पाहिलं ना, मोबाईल, हात, डोळा, प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मला सांगा, मोबाईल हाताला कळाला का मोबाईलला हात कळालं का ह्या दोघांना मिळून डोळा कळाला का ह्या तिघांना मिळून प्राण कळाला का ह्या चौघांना मिळून मन, बुद्धी, चित्त, अहंकार कळालं का याच्यातलं कोणाला कोणतरी कळालं का? कोणालाच कोण कळालं नाही याच्यातल्याला. आणि ह्या सगळ्यांना जाणणारा मी आत्ता इथे सिद्ध आहे जाणून. असं माझं स्वतंत्र अस्तित्व आहे, अमूर्त. आणि अमूर्त असणारा मूर्ताच्या नादी लागलाय. असलेला सत्तावान नसलेल्याच्या नादात आलाय. त्याला वाटतंय मीच ती आहे, तेच माझं आहे. हा, बरोबर नटलाय तो. हो, तो कशाला तरी धरून नटलेला आहे. आपल्याला सवय झाली काहीतरी असेल तर मी आहे, नाही तर मी नाहीच. काल विषय आला होता थोडा. हा, आता तुम्ही जे आहे वाटतंय, आता तुमच्यात आहे पण आहे, बरोबर आहे की ना? आहे पण आहे. ते देहामुळे आहे का तुमचं आहे पण आहे? तुम्हाला काय वाटतंय? आता जे मी आहे, जो मी आहे तो देहामुळे आहे का देहाशिवाय मी आहे? देहामुळे वाटतोय मी आहे, बरोबर की नाही? हा, पण देहाशिवाय मी आहे. देहाचा साक्षी मी आहे. हो, देहाचं साक्षीत्व करणारे मी आहे. बदलणारा देह का बदलणारे तुम्ही? आणि तुम्ही न बदलणारे. हो, साक्षी. बालपण तुम्ही पाहिलं की नाही? बालपणाला पाहून बालपणाबरोबर गेले का तसे शिल्लक राहिले? तुमच्या गेले, बालपणाबरोबर गेले का शिल्लक राहिले? शिल्लक आहे. हा, बरं, तरुणपण येताना पाहिलं आणि तरुणपण पण पाहिलं, बरोबर की नाही? तरुणपणाला पाहिलं की नाही? पाहिलं. मग तरुणपणाला जाताना बी पाहिलं, येताना बी पाहिलं, असताना बी पाहिलं. मग जाताना त्याच्याबरोबर गेले का अजून आहे? आहे, पाहून आहे, जाणून आहे. हो, हा, होती जाती पाहे जाणे तया व्यामोह दुःख. वा वा, सुंदर, बरोबर प्रमाण आहे. हा, बस त्या ओवीचा अनुभवाला उतरायचा आहे, त्या कसोटीवर उतरायचंय फक्त. बरोबर की नाही? हो. मग आता म्हातारपणाला पाहतोय की नाही? जे म्हातारे झाले ता, हो, म्हातारपणाला पाहतोय की नाही? पाहतोय. हो, आणि मृत्यूला हा, त्याला बी पाहणारे आहात. फक्त ते पाहणं प्रगट करण्याची सामुग्री नसते तिथे, लक्षात. बस सामुग्री नाही तिथे, त्याला बी पाहणार. जन्माला बी पाहणारे, मरणाला बी पाहणारे,
बालपणाला बी पाहणारे, म्हातारपणाला बी पाहणारे आणि तरुणपणाला बी पाहणारे, आणि पाहून मी जसा आहे तसाच आहे, माझ्यात काहीच केव्हाच कधीच बदल झाला नाही, असा न बदलणारा, न परिणामाला पावणारा मी स्वतंत्र स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे. आता त्याचा अनुभव घ्या. श्री गुरूंच्या कृपेने तो तर घ्या, तो तर यायलाच पाहिजे. महावाक्याची नावे काल चिंतन झाला. महावाक्य कशाला म्हणायचं, काल विषय झाला. ज्या वाक्यामध्ये, ज्या शब्दामध्ये जीव ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन केलं जातं त्याला महावाक्य म्हटलं जातं. महावाक्याने ऐक्य साधलं जाईल. अपरोक्ष ज्ञान होण्यासाठी महावाक्याची गरज आहे. मग ती वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळे शब्द, वेगवेगळे अक्षर असतील, पण अर्थ मात्र एक आहे. अर्थाचं महावाक्य आहे. शब्दाचं संस्कृतमध्ये वेगळा शब्द असेल, मराठीत वेगळा असेल, तेलुगूमध्ये वेगळा असेल, इंग्लिशमध्ये वेगळा असेल, पण अर्थ मात्र एक आहे. वेदांचे चार भूमिका आल्या. तत्वमसी, ऐमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी आणि प्रज्ञानम ब्रह्म, 4 भूमिका आल्या. बरोबर आहे की नाही. आपल्यापर्यंत प्राप्त आलेली भूमिका ती वेगळ्या शब्दाने आली. माऊली सांगतात एक हरी आत्मा जीव शिव सम. नाथबाबा सांगतायत आम्हाला शब्द बदलले पण अर्थ जीव ब्रह्म ऐक्याचा. आणि अवांतर वाक्य कशाला म्हणायचं एवढा विषय काल बाबा आपला शिल्लक राहिला. ज्याच्यामध्ये फक्त भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन आहे, ज्याच्यामध्ये भगवंताच्या स्वरूपाचा अर्थ बोधित होतो, ती आहे अवांतर वाक्य. तो आहे मंत्र. कोणताही मंत्र उच्चारा तो तुम्हाला त्या स्वरूपाचं वर्णन करून सांगतो, आणि ते श्रवण केल्याने परोक्ष ज्ञान होतं. अवांतर वाक्याने परोक्ष ज्ञान होतं, महावाक्याने अप्रोक्ष ज्ञान होतं, मंत्रानी परोक्ष ज्ञान होतं, नामानी अप्रोक्ष ज्ञान होतं. नाम श्री गुरूंच्या मुखातून यावं लागतं. कानावाच आता सुद्धा कानावाचनाचीच भेटी चालली. आता काय चाललंय, मी घेऊन बसलो वाणी आणि मन, आणि तुम्ही घेऊन बसले कान आणि मन. दोघांचा व्यवहार चाललाय. माझी वाणी आणि तुमचा कान, भेट चालू आहे. पण हे कसं आहे, हे परोक्षत्व आहे. हे जे तुम्हाला कळतंय किंवा हे जे माझ्याकडून जाते, आपल्या दोघांच्या व्यवहारामध्ये जे उद्भवणार आहे ते परोक्ष ज्ञान उद्भवणार आहे. आणि श्री गुरु आणि तुमच्या व्यवहारामध्ये अप्रोक्षत्व जे महावाक्याचा बोध होईल त्याच्यामध्ये अप्रोक्ष ज्ञानाचं उद्भूत होईल. हा कानी जे पेरिले डोळा ते उगवले, वा व्यापक भरिला तोची हरी, अशी भूमिका तिथे होती. म्हणून महावाक्याचा भूमिका आलेली आहे. महावाक्य आणि अवांतर वाक्य अशा 2 भूमिका. नाम आणि मंत्र वादाचा विषय नाही. जे वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थितीच आहे. त्याच्याबद्दल नाकारो 1.25 लाख मंत्र आहेत, आणि 1.25 लाख मंत्र स्वरूपाचं वर्णन करतात भगवंताच्या. पण ते स्वरूप आणि तुझं स्वरूप एक आहे असं सांगणारे जे वाक्य आहेत ते महावाक्य आहे, ते नाम आहे. आणि ते श्री गुरूंच्या विनियोगाशिवाय परिपूर्णता येत नाही. म्हणजे नाहीच मी नाही सांगत. हो, सद्गुरू वाचुनी सापडेना सोय. हो, साधू संत आम्हाला शिकवत आहेत, लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर, धरावे ते पाय आधी. हो, ही भूमिका लक्षात घेतली पाहिजे आणि ती मुरत गेली पाहिजे. हो, पहा भूमिका तयार होतात. आता आपण अजून आतमध्ये थोडंसं जाऊ. ज्ञानाच्या भूमिकेपर्यंत पोहोचलो. अमूर्त आणि मूर्त. मूर्त काय आहे, आतलं पाहिलं आपण, आणि आतलाच अमूर्तापर्यंत आपण पोहोचलो. पण त्याचं अपरोक्ष ज्ञान होण्यासाठी श्रीगुरू लागतील. हे आता परोक्षत्वानं कळालं. मी ह्या सर्वांच्या पासून वेगळा आहे, परोक्षत्वानं कळालं. वेळ झालाय माझ्या मते, थोडासा राहिलाय. एक प्रक्रिया आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. वेळेचं बंधन आहे. ऐकणं, कळणं, पटणं, मुरणं आणि मुरलेलं जाणं. श्रीगुरूंचा विषय आला म्हणून तुम्हाला पुन्हा भूमिका लक्षात आणून. ऐकण्यासाठी काय पाहिजे, कान पाहिजे. हो, ऐकलेलं कळण्यासाठी काय पाहिजे, आता आपलं चाललंय ते ऐकलेलं कळतंय तुम्हाला. काय आहे म्हणून कळतंय, बुद्धी पाहिजे ना. बुद्धी पाहिजे ना. बुद्धीशिवाय कसं कळेल. हो, बुद्धी पाहिजे ना. बुद्धीमुळे कळेल. अधिकची बुद्धी आहे आमच्याकडे, कळण्याची बुद्धी आहे. कळणारे फक्त आम्ही आहोत. बाकीच्याला कळतं पण फक्त आहार भय मैथून निद्रा. इतर योनीमध्ये हा विषय नाही. हा, मनुष्य देह हा इसा निद, साधा आला तो साधा शीत, करोनी प्रबोध संत पार उतरती. हा, त्याच्या वरचं चरण. आता उघडी डोळे, आता डोळे उघड. हो, जरी अद्यापी न कळे मातेची अकोळे. हे कोणाला म्हटले काय माहिती, शिवी आहे का काय आहे, हे काय उपहास केलाय, काय कौतुक आहे का आपलं तिथे. अरे आता जर डोळे उघडले नाही तर काय, पुढे काही बरे नव्हे.
तू काय म्हणे, या या देहात जर आठव नाही धरला तर पुढे काही बरं नाही तुझं. हो, कुठे जाशील काही सांगता येत नाही. इथं जर चुकलं, वर्म जर चुकलं, इथं जर जाणून घेण्यासाठी, कळवून घेण्यासाठी, हो मी जसा आहे तसा कळवून घेण्यासाठीच या देहाची भूमिका आहे. दुसरं काही याचं विनियोग नाही. संसार तर प्रत्येक योनीमध्ये संसारच केला ना आम्ही. कुठल्या योनीमध्ये संसार केला नाही, सगळीकडे संसारच केला. आणि सगळेजण आता आमच्या समोर संसारच करतायत आणि आम्ही बी काय करतोय? बोला की राव. हा, वा वा वा, अधिकच्या बुद्धीचा काय विनियोग केलाय आम्ही. दिली कशासाठी, वापरतोय कशासाठी? त्याला हुशार माणूस म्हटलं जातं व्यवहारामध्ये. हा, अत्यंत हुशार आहे बरं का, चॅप्टर माणूस आहे. काय होता आणि काय झाला, काय झाला, काय थोडी घाण होती ना अधिकशी आणून ठेवली. आधी काय झाले तेव्हा? हा, काय आणून ठेवले? ठीक आहे, व्यवहारात असेल तो, पण इकडे हो तो प्रारब्धाचा भाग आहे. असेल तर चांगलीच गोष्ट आहे, त्याच्याबद्दल काही कुठल्या ना गरिबीचा निषेध आहे ना श्रीमंतीचा निषेध. ना श्रीमंती आड येत ना गरिबी आड येत परमार्थासाठी. साधू संतांनी घालून दिले आम्हाला आदर्श. नाथ बाबा श्रीमंत, तुकोबार आहे श्रीमंत होऊन पुन्हा गरीब होऊन ती स्थिती दाखवली. सगळे संत चरित्रामध्ये भूमिका, कोणतीच भूमिका ना श्रीमंती आड येत ना गरिबी आड येत. हो, ही स्थिती जाणून घेण्यासाठी बुद्धीची जी भूमिका आहे ती आमच्यापर्यंत. मग कळण्यासाठी काय पाहिजे आम्हाला? बुद्धी पाहिजे, आणि ती दिलेली आहे. इतर कळण्यासाठी नाही, हे कळण्यासाठी. काय मी कोण आहे, आम्हाला मी कुणीतरी आहे हे कळालेलं आहे, आणि मी कुणीतरी होण्यासाठी धडपड आहे. हो, मी कुणीतरी आहे आता, नाही का? मी अमुक अमुक नाव आहे. त्याच्या समोर आमच्या महाराजांनी काय लावलं, कुठे गेले महाराज? कालच विषय झाला, प पू गु लावून टाकलाय नावासमोर. असू दे. आणि त्याच्यात आम्हाला धन्य वाटतं. मी माझं सांगतो बरं का, मग कोणाचाही निषेधात्मक बोलायचा का माझा अधिकारही नाही, माझा तो विषय नाही निंदात्मक. त्याने आम्हाला बरं वाटतंय. अजून थोडं लिहिलं असतं तर बरं झालं असतं. ती माती आहे, मातीची शाई केली, शाईची ती अक्षर आहेत, आणि ते मी समजायला लागलो. काय हे शानपण आहे? काय बुद्धीचं मी वापरायला लागलो बुद्धी. ते मी आहे नाव, ते माझं नाव आहे, आणि त्या नावासमोर लिहिलेली पदवी माझी आहे, असं वाटून मी मोठा समजायला लागलो स्वतःला. हा, राग येतो ना. हो ना, कारण त्या नावाला मी समजून बसला ना. आणि त्याला सांगितलं नावात तू जरा शोध बघू कुठे आहे का. सापडत नाही, तो नावात सापडत नाही. चला, कळण्यासाठी काय पाहिजे? बुद्धी पाहिजे. हा, आणि कळालेलं हो पटण्यासाठी काय पाहिजे? पुण्य पाहिजे. हा, तुम्ही सांगताय ते खरं आहे, पण पटत नाही. आता काय करावं? का पुण्य कमी पडलं हे पठायला? तू आत्मा ब्रह्म आहे हे कळालं नाही का कोणाला? कोणाला कळायचं राहिले? देह नाशिवंत आहे, कळायचं कोणाला राहील? पण पटेना ना, पुण्य कमी पडायला लागला. हा, कमी पडायला लागलं ते. आणि पुण्य करण्यासाठी नामस्मरणाचा विनियोग हरिपाठामध्ये आलेला आहे. नाथ महाराजांचा हरिपाठ, हरिमुखे गाता हरपली चिंता, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करा. हो, नामाच्या योगात पुण्य पाहिजे. पुण्याशिवाय पटत नाही गोष्ट, चांगली गोष्ट. संसारातल्या इतर गोष्टी पटतील, पण ही गोष्ट पटत नाही. आहे ते पटत नाही, नाही ते पटल्याशिवाय राहत नाही. पटण्यासाठी पुण्य पाहिजे. पटलेलं मुरण्यासाठी काय पाहिजे? पटलं बाबा आम्हाला, पण ते टिके ना. आता इथे पटलं आम्हाला, आणि बाहेर गेले की टिके ना, गेलं ते मुरे ना. मी त्याच्यावर आरूढ होईना ना. आता नाव कसं मुरलंय आमच्यामध्ये? नावाचा जप नाही आणि नावाचा विसर नाही, नावाचा आठव नाही आणि नावाचा नाठव नाही. नाव कोण खिशात घेऊन फिरतो का? बाबा विचारायचे आम्हाला, नाव कोणी खिशात घेऊन फिरतो का? तुमचं नाव काय? थांबा डायरी बघून सांगतो. असं काय आहे का? बरं, नावाचं कोण काय जप करतंय का? काही नाही. कसा आरूढ झालाय त्याच्यावर, किती पक्क दृढ झालं. देहाचा, नावाचा, गावाचा, हो सगळं पक्क झालंय, दृढ झालंय, निश्चय झालाय तिथे. मी अमुक अमुक, मी अमुक अमुक, असा निश्चय झालाय. आता संस्कार मागचे आहेत ना, आणि त्याचा विनियोग करून इथल्याला माझं म्हणायला लागला. घर माझं, घरातले माझे, माझं, मी आणि माझा, आणि माझ्याचं माझं, हे 3 मोह आहेत. हो, संपूर्ण गीतेचा प्रतिपाद्य विषय आहे, ज्ञानेश्वरीचा प्रतिपाद्य विषय आहे तो. हो, कळालेलं पटलेलं मुरण्यासाठी काय पाहिजे? दृढ झाला पाहिजे, आरूढ झाला पाहिजे. हो, केव्हाही कधीही विचार. शामरावला विचारलं, शामराव उठा. हो, कोण आहात तुम्ही? नाही म्हणे, मी शामराव आहे. शामराव गणपत तुकाराम असं आहे म्हणजे नाव सांग. पण कधी, कुठल्याही क्षणी, कधी पण स्वप्नात बी ते नावाचाच विनियोग करतो, जागृतीत बी तो तेच आहे.
जागृती स्वप्नी तिथे काय भूमिकाच बदलत नाही तो. तसं या भूमिकेवर ते मुरण्यासाठी काय लागेल? साधना लागेल, नामस्मरण लागेल, श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन ज्ञानोत्तर साधना लागेल इथे मुरण्यासाठी. कारण कळण्यापर्यंत ठीक आहे, ज्ञानपूर्व करून ज्ञानाच्या भूमिकेत आला, श्री गुरूंची भेट झाली, पण ते आरूढ होईना, पुन्हा संशय राहिले, प्रमाण राहिला, प्रमेय राहिला, विपरीत भावना राहिली, आणि ते घालवण्यासाठी श्रवण आहे, मनन आहे, निधिध्यासन आहे आणि तत्वम पदार्थ शोधन आहे. आणि मग शेवटचं जे 11वं साधन आहे जीव ब्रह्मैक्य ज्ञान, त्याचा निश्चय होऊन जातो. आणि सगळी साधनं बाजूला होतात, साक्षात्कारात्मक भूमिका आली. तैसा आत्मसाक्षात्कारू देखोनी होईल गोचरू हळूचे हतियारू तैसा हतियारू हळूची ठेवी. सगळी साधनं विरली पाहिजेत. मनोनी ब्रह्मेशी या ऐक्याचा समो धनंजया होत से ते उपाया ओहटू पडे. सगळे उपाय वाहून जातात. उपाय तिथपर्यंत, उपाय मुक्कामाला येईपर्यंत, साधन मुक्कामापर्यंत, साधन साध्यापर्यंत. साध्यापर्यंत येण्यासाठी साधनाशिवाय पर्याय नाही, पण साधन आल्या साध्यात प्रवेश होताना साधनाची आडकाठी आहे. साधन बाजूला सरलच पाहिजे. होतच ते ऑटोमॅटिक होतं, काळजी करायचे कारण नाही. ते सहज आहे, ते सहज होतं. चला, मुरण्यासाठी काय पाहिजे? साधना पाहिजे. ऐकण्यासाठी कान पाहिजे, ऐकलेलं कळण्यासाठी बुद्धी पाहिजे, कळालेलं पटण्यासाठी पुण्य पाहिजे, आणि पटलेलं मुरण्यासाठी साधना पाहिजे, आणि मुरलेलं जाण्यासाठी अमृतानुभव. आता उपाय वनवसंतू जो आज्ञेचा आहे व तंतू अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. जे मुरलंय ते सुद्धा पुन्हा स्वरूपाला प्राप्त व्हायला पाहिजे, ते सुद्धा जायला पाहिजे. एक काढण्यासाठी दुसरं आणलं, अहम देहास्मी काढण्यासाठी अहम ब्रह्मास्मी आणला, आणि अहम ब्रह्मास्मी बसला, तोही गेला पाहिजे. अहम भी गेला पाहिजे ब्रह्मास्मी मधला. आणि निव्वळ ते चिते तिथे कसलीही जाणीव नाही. भावाभाव गेला, झाला स्वयंमेव किंवा भावाभावच पुरे. तीही ओवी आहे माऊलींची एक. आघवाची मी दृष्टा ऐसा बोधाचा माझीवटा अनुभवाचा सुबाटा धेंडा तो नाचे. तीही ओवी आहे तिकडे. आठवण, ते तुकोबरायांचं प्रमाण. आठवून गेले भावाभाव, झाला स्वयंमेव पांडुरंग होण्याचं ते लक्षण आहे. इंद्रिया खीर जोगे काय त्याचं स्वरूप. तिथे हे चालत नाही, हे टिकत नाही, तिथे हे राहत नाही. हे मायेचे आहेत ना, ही सगळी लेकरं मायेची आहेत. माया तिथं टिकत नाही. तिथं प्रवेश झाला की ही राहत नाही. ह्याचं गबाळ कसं जाईल? वांजेची या लेखा कशी जन्मपत्री काय तिथे शिल्लक राहणार आहे? वांज्यानी भरलेला हा खेळ आहे. असो, मला एवढा फक्त मुद्दा सांगा, जे दृढ झालं ते जाण्यासाठी काय लागेल, एवढं प्रक्रिया पूर्ण करू आणि थांबू. मला सूचना आलेली आहे. जाण्यासाठी काय लागेल? सर्व आपण शिष्याच्या भूमिकेत आहोत बरं का. महत्वाचा विषय आहे असं मला वाटतं. वा 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 वा, काय उत्तर दिलं तुम्ही. गुरुकृपा पाहिजे, शेवटपर्यंत गुरुची कृपा पाहिजे. गुरुग्रही राहून विद्या संपादन करावी का गुरु कृपा संपादन करावी, माझा चिंतनासाठी उपस्थित मुद्दा आहे आपल्या समोर. गुरुच्या सेवा करून, सेवा तर करायलाच पाहिजे, त्याशिवाय ते प्राप्त होणार नाही. पण प्राप्त झालं तर संपादन काय करावं? गुरुग्रही विद्या संपादन करावी का गुरुग्रही राहून गुरुग्रही सेवा करून? मी गुरुग्रही हा शब्द वापरतोय, ठीक आहे का, हरकत नाही. पण श्री गुरूंची सेवा करून कृपा संपादन करावी का विद्या संपादन करावी? विद्या न संपणारी आहे, ती ग्रहण करणाऱ्याला संपवेल. आणि कृपा सगळ्यांना संपवून बाकीच्या गबाळाला तिथे स्वस्वरूपाला प्राप्त करत असते. माऊली सांगतायत, अविद्येच्या योगे तुझं जाण भुली अनुभवनी किल्ली छेदी. आता म्हणे ज्ञानदेव म्हणे मी सद्गुरूंचा दास. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो. कृपा फार महत्वाची.
आणि कृपेसाठी लागतं ते समर्पण. एवढा मुद्दा क्लिअर करू. समर्पित आहेत निसर्गामध्ये जर लक्ष दिलं, नदी समुद्राशी समर्पित आहे, पोकळी आकाशाशी समर्पित आहे, अलंकार सोन्याशी समर्पित आहे, कापड कापसाशी समर्पित आहे, घट मातीशी समर्पित आहे. हे दुसऱ्याचं भजन नाही करू शकत, त्यांचंच भजन करणार. आणि समर्पणासाठी पहिल्यांदा अगोदर एक असावं लागतं. एकाचंच समर्पण होतं, दोघाचं समर्पण होत नाही. नदी आणि समुद्र एक का दोन? समर्पण. पाणी असल्यानंतर नदी असते का पाणी नसल्यानंतर पण नदी असते? आपल्या समोरच आहे ना, पाणी नसल्यानंतर पण नदी आहे. नदी आहे पण पाणी नाही म्हणे. समुद्रातलं पाणी आणि नदीतलं पाणी एक आहे का दोन आहेत? एकच आहे की नाही? हा, बरं, हवेतलं पाणी, ढगातलं पाणी, पावसातलं पाणी, हा, नदीतलं पाणी, जमिनीतलं पाणी आणि समुद्रातलं पाणी एक का दोन? अरे त्याची स्थित्यंतर झाली फक्त. एक मोठ्या डबक्यात राहिलं, एक व्हायला लागलं, एक हवारूप झालं, एक घनरूप झालं आणि एक द्रवरूप होऊन परत पडायला लागलं. द्रवरूप, घनरूप आणि वायुरूप तीन अवस्था आहेत पाण्याच्या. आता बी हवेत पाणी आहे, त्याचं रूपांतर करण्याची प्रक्रिया आपल्याकडे नसेल, ती चातकाकडे आहे. चातक जरा वर जाते, हवेतलंच पाणी पिऊन येते. पडायची गरज नाही, पाणी आहेच हवेमध्ये, नाहीचा विषयच नाही. पाणी एक आहे, पाणी कधीच वेगळं झालं नाही. वाहतय म्हणून त्याला नदी म्हणायची आणि स्थिर आहे म्हणून त्याला समुद्र म्हणायचं. वाहिलं तरी पाणीच आहे आणि स्थिर असलं तरी पाणीच आहे. पाणीच पाण्याला मिळत असतं. तरी सिंधूशी का हानी होती, तरी गंगा कैशाने मिळती? मी न होता भक्ती अन्वय आहे. अरे मी जर झाला नाही तर भक्ती कशी होईल? चिंतन करण्यासारखी भूमी. अरे तू जर मी नसेल, तू जर माझा नसशील तर माझी भक्ती कशी होईल? सिद्धांत उत्तरार्धात सिद्ध. हा, 15.5 हो आहे. वा, हा, भगवंत होऊन भगवंताची भक्ती होते. भगवंताला समजून भगवंताची भक्ती, नाहीतर व्याभिचार भक्तीमध्ये होते. ऐशे माते जाणीजे अव्याभिचार भक्ती म्हणीजे, येत दुजे काही देखीजे तो व्याभिचार गा. ज्ञानेश्वरी 14व्या अध्यायात 26 क्रमांकाच्या श्लोकाच्या अंतर्गत ह्या ओव्या आलेल्या. व्याभिचार भक्ती आणि अरे जोपर्यंत त्याचं स्वरूप जाणत नाही, तुझं स्वरूप जाणत नाही, तोपर्यंत भक्तीला सुरुवातच नाही. तुकोबाराय सांगतात, नको ब्रह्मज्ञान भाव आणि पुढे काय? मी भक्त तू देव. आयशे करी. करी म्हणजे काय? तू देव होऊन मी भक्त होतो, आपण खेळ खेळू. वस्तुतः ब्रह्मज्ञान नको म्हणजे ब्रह्मज्ञान होऊन झालेलं